नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत खडकी शिक्षण संस्थेमध्ये. या ठिकाणी बालवाडीचे जे विद्यार्थी आहेत किंवा आलेगावकर प्राथमिक शाळेतले जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी एमक्यूआर कंपनीच्या मार्फत ड्रेस जे गणवेश आहे ते वाटप करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाला आता आपण जाणार आहोत. खडकी शिक्षण संस्थेच्या बालवाडी व आलेगावकर प्राथमिक विद्यालयाला आज एमक्यूआर फार्मास्युटिकल कंपनीतर्फे ज्या बॅग्स देण्यात आलेल्या आहेत त्याचं वाटप माननीय संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमारजी गोयल साहेब व एमक्यूआरचे असोसिएट डायरेक्टर नकुल माटेकर साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे. ह्या बॅगमध्ये संपूर्ण साहित्य आहे. तसेच आमच्या काही माजी शिक्षकांनी आम्हाला शूज दिले, कुणी युनिफॉर्म्स दिले. त्या सर्व साहित्य आम्ही प्राथमिकमधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत देत आहोत. तसेच आलेगावकर व GMI आणि चेतन दत्ताजीतले जे गरीब विद्यार्थी यांना देखील आम्ही बॅग वाटप करत आहोत. धन्यवाद. टोटल 1900 पुस्तकं आज त्यांनी वाटली. 1900 कुठल्या आणि त्यांनी मोबाईल लायब्ररी पण दिलेली आहे आलेगावकरला सुद्धा आणि GMIला सुद्धा. मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही भाषांमध्ये आधी रीडिंग टेस्ट घेतली. त्यांची असेसमेंट, त्यांची लेवल ठरवली गेली की कुठली पातळी, आणि त्याच्यानुसार त्यांना पट्ट्या तयार करून आणल्या होत्या. त्यांनी त्याचं वाटप सकाळी 8 पासून ते सुरू आहे, ते आजपर्यंत संपलेलं आहे. टोटल जवळजवळ 280 523 नावाची NGO मुंबई यांच्याकडून आलेगावकर हायस्कूल आणि GMI कन्याशाळा यातल्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांसाठी त्यांनी प्रत्येकी 5 पुस्तके, स्टोरी बुक्स याप्रमाणे आपल्या शाळेला त्यांनी आज दिलेली. मला वाटतं आमच्या वैशाली वाघ मॅडमच्या प्रयत्नांमुळे आणि आमच्या कपटे मॅडम मुख्याध्यापिका ज्या आहे याच्या प्रयत्नामुळे या NGOने जी पुस्तके दिली, मला वाटतं या पद्धती पुस्तकं वाचलेली नाही मुलांनी, आणि तुम्ही वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं दिल्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल, एक्स्ट्रा नॉलेज त्यांना येईल आणि त्यातनं काहीतरी ते नक्की प्रेरणा घेतील. अत्यंत उपयोगी पुस्तकं आहेत असं माझं मत आहे. संस्थेच्या वतीने मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो की आम्ही आपल्या मुलांना GMIच्या आणि आलेगावकर हायस्कूलच्या मुलांना ही पुस्तकं दिली. खरोखर आपला मनापासून आभार. नमस्कार मित्रांनो, खडकी शिक्षण संस्थेमध्ये आज आपल्याला दरवर्षीप्रमाणे एमक्यूआर फार्मास्युटिकलच्या वतीने या ठिकाणी बॅग वाटपचा कार्यक्रम मुलांना आपण घेत आहोत. आणि एमक्यूआर फार्मास्युटिकलचा मी खूप खूप धन्यवाद देईल की दरवर्षी ते आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्कूल बॅग पुरवत असतं. त्याचप्रमाणे आपल्या खडकी शिक्षण संस्थेचे माजी शिक्षक असतील, दानशूर व्यक्तिमत्व असतील, यांनी मुलांना ड्रेस, शूज याचं पण वाटप आज आपण या ठिकाणी घेत आहोत. खडकी शिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत त्याची जी गरज आहे ती मिळवण्याचा प्रयत्न आपले जेवढे या ठिकाणी आम्ही संचालक आहोत, आमचे अध्यक्ष असतील, आमचे सर्व संचालक बॉडी असतील, सर्वजण करत असतो. आणि आपल्या इथला विद्यार्थी एक परिपूर्ण कसा असेल असा प्रयत्न, त्याला चांगलं शिक्षण आणि चांगल्या सोयी कशा देता येतील असा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. सर्व विद्यार्थ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी नकुल मातेकर. मी असोसिएट डायरेक्टर एमक्यूआर फार्मास्युटिकल्समध्ये काम करतो. एमक्यूआर फार्मास्युटिकल्सला खडकी शिक्षण संस्थेसोबत काम करायला खूप आनंद होतो. इथे त्यांनी स्कूल बॅगचं वाटप इथे करायचं ठरवलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे ते होत आहे. या व्यतिरिक्त सुद्धा एमक्यूआर फार्मास्युटिकल्स स्पोर्ट इव्हेंट आणि बाकीच्या काही ॲक्टिव्हिटीज, स्टुडंट काउन्सिलिंग आणि या सगळ्यांच्या बाबतीत एमक्यूआर फार्मास्युटिकलनी इनिशिएटिव्ह घेऊन खडकी शिक्षण संस्थेसोबत काम करतायत ते. त्यामुळे मुलांना नक्कीच मदत होईल. हे जे दप्तर वाटप आहे हे फक्त तेवढंच मर्यादित नाही आहे. यातनं ही अपेक्षा आहे की मुलांमध्ये एक तो उत्साह असावा, त्यांना नवीन मिळालेल्या पुस्तकांमधनं ते शिक्षण घेण्यामध्ये त्यांना आनंद मिळावा, ह्या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश आहे. तर मी संस्थेला सुद्धा याबद्दल खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली आहे. आज खूप आनंदाचा दिवस आहे. एमक्यूआर फार्मास्युटिकलतर्फे आज संस्थेमध्ये एक मोठा कार्यक्रम आम्ही घेतोय. आमच्या शाळेतील आलेगावकर हायस्कूल असेल, GMI कन्याशाळा असेल किंवा आलेगाव प्राथमिक विद्यालय असेल, बालवाडी असेल, या सर्वांसाठी दरवर्षी एमक्यूआरतर्फे खूप चांगली मदत होते.
आज या ठिकाणी आमचे माटेकर साहेब तिथं आलेले आहेत आणि त्यांनी यावर्षी आम्हाला एमक्यूतर्फे मुलांना बूट, वह्या, पुस्तकं आणि बॅग्स असं एकंदरीत त्यांनी लहान मुलांना किंवा विद्यार्थ्यांनी आम्हाला जे पाहिजे, जे गरीब आहेत, झोपडीमध्ये राहतात पण बॅग घ्यायला, पुस्तक घ्यायला पैसे नाही अशा आणि बूट नाही, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एमक्यूतर्फे आज ही जी मदत होते, मी खडकी शिक्षण संस्थेतर्फे एमक्यूर फार्मास्युटिकलच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आज यांनी एक काउन्सिलिंग आमच्या विद्यार्थिनींसाठी केलंय. चेतन दत्ताजी गायकवाडमधले इंग्लिश मिडियमची आमची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी काउन्सिलिंग इथं दिले सायकोलॉजीच्या हिशोबाने आणि मला वाटतं ती एक चांगली कल्पना आहे. सर मी तुम्हाला हेच सांगेन की जे जे काही शक्य आहे ते तुम्ही नेहमी आम्हाला मदत करतात, पण अजूनही जास्त करा, कारण या भागातल्या मुलांना तुम्हाला पाहिलं असेल की शून्यातनं आमची संस्था उभी राहिली आणि या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही करता येईल ते करायचं आमचं संचालक मंडळाचा नेहमी मानस असतो आणि त्या दृष्टीने आम्ही काम करत असतो आणि त्यामुळे तुमच्यासारखे जे मोठमोठे उद्योगपती तुमचं तर लक्ष आहेच दरवर्षी, अजून जेवढे तुम्ही वाढवाल तेवढा आम्हाला आनंद होईल. मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार. धन्यवाद. या संस्थेतर्फे हिमोग्लोबिन चेकअप करतो. हिमोग्लोबिन चेकअप करणं हे अत्यंत गरज आहे. आपल्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण किती आहे हे या निमित्ताने कळतं. जर कमी असेल तर ते प्रमाण संतुलित केलं पाहिजे आणि अशा ज्या मुली असतील की ज्यांना असा प्रॉब्लेम आहे, कमी रक्ताचं हिमोग्लोबिन कमी आहे, त्यांना आपल्या एमक्यूर कंपनीतर्फे गोळ्या किंवा त्यांना जे काही पद्धती लागतील ते दिले जातील. जोरदार टाळ्या एमक्यूरसाठी. अमलानी साहेब यांचंही आपल्या या ठिकाणी संपूर्ण खडकी शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी आणि औद्योगिक गाडी तिमिरे वंदने तोडून सारी चराचराला विद्यार्थी, आळंदीचे विद्यार्थी यांना गणवेश देण्याचा, तसेच बूट म्हणजे शूज देण्याचा आणि त्याचबरोबर नवीन बॅग आपल्याला देण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. एमक्यूआर फार्माच्या वतीने आपल्याला दप्तर दिले जातात, बॅग दिल्या जातात आणि दरवर्षी मुलं वाट बघत असतात. जून महिना सुरू झाला की आम्हाला कधी बॅग्स मिळतील आणि त्या पद्धतीने मग धडपड बुकरा साहेबांची चालू असते. त्या पद्धतीने यावर्षी अत्यंत सुंदर अशा बॅग्स आपल्या माध्यमातून मिळालेल्या आहेत. असोसिएट डायरेक्टर माननीय नकुल माटेकर सर हे आलेले आहेत आणि दरवर्षी आपल्या शाळेमध्ये धनवट सर आणि कसूर सर हे आपल्या शाळेसारखंच आपल्याला प्रत्येक वेळेला मदत करत असतात. आपले सभासद व सर्व आनंदाची गोष्ट आहे, आनंदाचा भाग आहे आणि म्हणून पुन्हा एकदा गोयल साहेबांनी म्हणावं, हा जो सन्मान आहे साहेब आपल्याला मिळालेला सन्मान हा खडकी शिक्षण संस्थेचा मोठा गौरव आहे आणि उदासर पहिला दिवस आहे आणि आपण आणि त्याच्यामध्ये शोध वाटप देण्यासाठी आपल्या विद्यालयाला मदत केलेली आहे. सन्मानाने सेक्रेटरी आनंदजी झाडे सर्वांना ठिकाणी सांगावंसं वाटतं की पंढरीच्या वारीमध्ये त्यांचंही या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी. एमक्यूर फार्मास्युटिकल्स तर्फे इथे मला प्रेझेंट करायला अतिशय आनंद होतोय. गेले कित्येक वर्ष आम्ही खडकी शिक्षण संस्थेसोबत काम करत आहोत आणि त्यांनी आम्हाला ही संधी दिली की मुलांसाठी काहीतरी करता यावं, त्यांना खरंच गरज आहे या सगळ्या गोष्टींची, त्यांच्यासाठी काहीतरी करता यावं म्हणून ती संधी दिल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होतो. आणि आमच्या शाळेतील सर्व शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देतात. पुस्तकी क्रीडा न करता त्याला व्यावहारिक ज्ञान कसं शिकवता येईल, त्याला खेळामध्ये प्रवेश कसं करता येईल आणि खेळासाठी तुम्ही आता पाहिलं असेल आता नवीन आम्ही व्हॉलीबॉल असेल, बास्केटबॉल असेल, पिकलबॉल असेल अशा अनेक सुविधा रायफल शूटिंग सारख्या महागड्या खेळ सुद्धा आम्ही एकदम अत्यंत कमी अल्पदरात देतो. म्हणजे जवळजवळ मला 30 मुलींना 15 मुलींचं त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलं की गरीब ज्या मुली असतील त्यांना तुम्ही करा. माननीय लकडे साहेबांच्या प्रयत्नामुळे आपल्या संस्थेमध्ये
साहेबांकडून आपल्याला मदतीची अपेक्षा आहे. आज आपल्याकडे संघाचे अवस्थे राजेंद्रजी गुजरा, आचार्य ज्ञानेश्वरजी मुकुटे या सर्वांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर आता उपस्थित झालेले सन्माननीय तालुका सन्माननीय लग्ने साहेब, त्यामध्ये सुंदर असा शूज आणि सॉक्स यावर प्राचार्य संजयजी चाकणे सर, रमेशजी अवस्थे, ज्ञानेश्वरजी मुकुटे सुंदर असं हे किट, छान असा बूट आणि सॉक्स सर्वांच्या सर्व मुलांना करण्यात येणार आहे. सबका मॅडम दोन मी थांबा तिथेच थांबा. आणि पीपीएम बाल शिक्षण मंदिराचे शालेय समितीचे अध्यक्ष राजेंद्रजी घोगरा, गायकवाड इंग्लिश मीडियम स्कूलच्या या विद्यार्थ्यांना उभे राहा, तसेच उभे राहा. इंदोरे सर, आपणासही विनंती आहे की आपण पुढे या आणि आपणही आपल्या शुभ हस्ते ज्ञानेश्वरजी मुकुटे साहेब त्याच सुंदर पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण झालेला आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना शूज बॅग वाटप करण्यात आलेला आहे, गणवेश वाटप करण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीमागे ही संस्था आणि व्यासपीठावर असणारे मान्यवर हे आपल्या पाठीशी आहेत. आपण आपल्याला शूज बॅग वाटप त्याचबरोबर क्रीडा साहित्य सुद्धा आमच्या शासनाच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी वापरता येणार आहे, खेळता येणार आहे. तरी विद्यार्थ्यांना मला सांगावंसं वाटतं की आपण शासनाच्या शालेय क्रीडा स्पर्धा थोड्या दिवसामध्ये चालू आहेत. संस्थेचे सर्व संचालक म्हणून या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. एमकेआर फार्मास्युटिकल नेहमीच आपल्या संस्थेला मदत करत आलेली आहे आणि दरवर्षी ते या ठिकाणी बॅग आणि शैक्षणिक साहित्य आपल्या विद्यार्थ्यांना देत असतात. असंच सहकार्य पुढच्या काळातही आपल्याला त्यांचं घडत राहावं अशी अपेक्षा या ठिकाणी ठेवतो. खेळाची पंढरी मानली जाते, विशेषतः हॉकीच्या बाबतीमध्ये. आमचे मुरकुटे सर, आल्हाट सर आणि महेश बेंडवर सर हे तिघही नॅशनल खेळाडू आहेत. हॉकी चांगलं खेळतात. आमच्या दरवर्षी किमान 5 ते 6 मुली ह्या नॅशनलला खेळत असतात. TJ महाविद्यालयाचा संघ हा कायम हॉकीमध्ये किंवा CK गोयलचा आमचा किंवा JMI कन्या शाळेचे आमच्या हॉकीच्या खेळाडू असतात. आणि हॉकीच नाही तर इतर खेळांना सुद्धा महत्त्व दिलं जावं म्हणून आता आमचे अध्यक्ष माननीय कृष्णकुमार गोयल साहेबांनी बास्केटबॉल, पिकल बॉल, व्हॉलीबॉल आणि अर्थात इतर सगळ्याच बॉलच्या संदर्भातले जे खेळ आहेत त्यासाठी हे मैदान आम्ही जवळजवळ 80 लाख रुपये खर्च करून तयार केलेलं आहे. आम्हाला जिमची गरज आहे, त्यासाठी आम्ही प्रस्ताव आपल्याकडे दिलेला आहे. आमच्या एकूण 11 युनिट आहेत. 11 युनिटकडनं आम्ही 11 प्रस्ताव खरं तर करू शकतो जे आपण मदत करू शकता. त्यासाठी आम्ही प्रस्ताव केलेले. आपणास विनंती की आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढी मदत करा. त्यांच्या हस्ते आपल्या क्रीडा प्रबोधिनीच्या या मैदानाचं उद्घाटन होत आहे. या प्रसंगी खडके सचिव आनंदजी छाजेड सर, सहसचिव प्रचंड विकास होत आहे. अतिशय या ठिकाणी आपल्या सर्व खेळाडूंना आज मला अभिमान वाटतो की जसं आता सरांनी सांगितलं की खेळाची पंढरी खडकीला मानलं जात होतं आणि अजूनही ते यापुढे बी चालू राहील असं मला आता वाटायला लागले. कारण गोयल साहेब आणि त्यांची टीम या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं खेळाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत आणि अजून कशा जास्त मिळतील यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहेत. आणि शासनाच्या माध्यमातून असो किंवा इतर माध्यमातून सोयी सुविधा तुमच्यासाठी सर्वांसाठी आणि खडकी आणि परिसरातील पुण्याच्या विविध भागातील मुलांना कशा देता येतील ही परंपरा कायम टिकून आहेत. असला तर काय चमत्कार घडू शकतो, काय बदल होऊ शकतो. कारण ग्रामीण भागातल्या मातीमध्ये काय पोटेन्शियल आहे हे त्या माणसाला माहीत असतं. साहेब, आपलं मनापासून धन्यवाद संस्थेतर्फे. एका जोरदार या कामांडे सर त्यांना देखील मी या ठिकाणी निमंत्रित करतो.
मला या कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे आभार. या शाळेत आता नवीन उपक्रम स्पोर्ट्सचे काही साहित्य बसवण्यात आलेले आहे आणि त्यासाठी ज्या ज्या लोकांनी मेहनत घेतली त्यांना सर्वांना शुभेच्छा. आपल्या बास्केटबॉल मैदानात सुभेदार जगन्नाथजी लकडे सर यांच्या हस्ते आणि अतिशय उद्घाटन होत आहे.